नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. पेन्शनधारकांना आनंदाची बातमी. पेन्शनधारकांना अत्यंत महत्त्वाच्या सूचना. तर पेन्शन संदर्भात RBIचे नुकतेच जारी केले आदेश. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. RBIचे पेन्शनधारकांना अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. पेन्शन संदर्भात RBIने काही महत्त्वाचे मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट केलेली आहेत. चला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. बँकेने चुकून पेन्शनधारकांच्या खात्यात निर्धारित रकमेपेक्षा जास्त पेन्शन जमा केले तर बँकेने जास्तीची रक्कम वसूल करण्यापूर्वी पेन्शन मंजुरी अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे आता आवश्यक असणार आहे. पेन्शन वेळेवर देणे ही बँकांची जबाबदारी असणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या मास्टर सर्क्युलरनुसार बँकाद्वारे सरकारी पेन्शनचे वितरण वेळेत करण्याचे पालन करणे आता आवश्यक असणार आहे. जेव्हा जेव्हा सरकार महागाई सवलतीचा दर वाढवेल तेव्हा बँकांनी पेन्शनची रक्कम अपडेट करावी लागणार आहे आणि त्यानुसारच सुधारित रक्कम आता पेन्शनधारकांना देणे अनिवार्य केलेले आहे. 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक किंवा दृष्टी समस्यासह गंभीर आजार किंवा अपंगत्व असलेल्या कर्मचाऱ्यांना आता सर्व सुविधा देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने बँकांना दिलेले आहे. जर एखादा पेन्शनधारक बिमार किंवा फॉर्मवर सही करू शकत नसेल तर बँक त्यांच्या घरी एक अधिकारी पाठवून 2 साक्षीदारांच्या उपस्थितीत पैसे काढण्यास मदत करावी लागणार आहे, असाही आदेश देण्यात आलेला आहे. जर एखाद्या पेन्शनधारकांचा मृत्यू झालाच तर कुटुंब पेन्शन त्याच खात्यात जमा होईल. जर जोडीदाराचे नाव पेन्शन पेमेंट ऑर्डरमध्ये सूचीबद्ध करणेही आवश्यक असणार आहे. तर जर पेन्शन किंवा देयके उशिरा भरली गेली तर बँकांना देय तारखेपासून वार्षिक 8% दराने व्याज द्यावे लागेल. ही रक्कम थेट पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करावी लागेल, असेही कडक आदेश RBIने बँकांना दिलेले आहे. RBIच्या या मार्गदर्शक तत्वामुळे आता पेन्शनधारकांना अतिरिक्त फायदा मिळणार आहे.